नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज संडे स्पेशल इतिहासातील 5 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेले आहेत. आता आपण सुरुवात करताना सुरुवातीलाच मी सांगते, एक वही पेन किंवा एक डायरी घेऊन बसा. जे काही आज प्रश्न होतील त्याच्या शॉर्ट नोट लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही परीक्षेला बसले असाल तेव्हा हे लेक्चर तुम्हाला आठवेल आणि या नोटही तुम्हाला आठवतील. आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, अस्किनी या नदीचे वर्तमान नाव काय आहे? अस्किनी या नदीचे वर्तमान नाव काय आहे? उत्तर आहे चिनाब अथवा चेनाब. परीक्षेत साधारण 10 एक नद्या आहेत, त्यांच्याबद्दलच विचारलं जातं वारंवार. त्यामुळे त्यांची नद्यांची चांगली माहिती तुम्ही करून ठेवा. त्यांचं आधीचं नाव आणि वर्तमान नाव काय आहे याबद्दल तुम्हाला ठीकठाक माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे, अशमक या महाजनपदाची राजधानी कोणती आहे? अशमक या महाजनपदाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे पोतन अथवा पोटली. पुढचं बघूया. तुम्हाला जर सांगता आली तर सगळ्या महाजनपदांची नावे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, जोरवे ताम्रपाषाण स्थळ कोणत्या राज्यात आहे? जोरवे ताम्रपाषाण स्थळ कोणत्या राज्यात आहे? आता या एकाच प्रश्नाचे 2 प्रश्न होतील. जोरवे ताम्रपाषाण स्थळ आणि जोरवे ताम्रपाषाण स्थळ उत्तर महाराष्ट्र. जेव्हा आपण एखादा प्रश्न पाहतो त्याच्यातनं आणखीन 2 किंवा 3 प्रश्न तयार होऊ शकतात, त्यामुळे तशाही नोट लिहून ठेवा. पुढचा बघूया. पुढचा 4था प्रश्न आहे, ताबूत शवाधान कुठे सापडते? ताबूत शवाधान कुठे सापडते? उत्तर आहे हडप्पा. काही शवाधानाचे प्रकार आहेत, त्यांची माहिती करून ठेवा आणि काही नोट करून ठेवा, कारण ते महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहूया. घोडा अवशेष कुठे मिळतात? घोडा अवशेष कुठे मिळतात? उत्तर आहे इनामगाव. आता इनामगाव हे ठिकाण कुठे आहे हे तुम्ही सांगू शकताय का? जर तुम्ही सांगू शकलात तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, कारण अजून असे 2 ठिकाणं आहेत जिथे घोड्यांचे अवशेष मिळालेले आहेत. त्याचंही उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.